कायदा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। 15 मार्च संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यासाठी संपूर्ण राज्यात शिक्षकांकडून आंदोलने होत आहेत। हा निर्णय मान्य नसल्याने हे आंदोलन होताना दिसत आहेत। हा जो शासन निर्णय आहे तो शिक्षकांच्या विरोधात असल्याने तो आम्हाला मान्य नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे। 5वी ते 8वी या वर्गासाठी एकच शिक्षक असा हा निर्णय आहे, त्यामुळे शिक्षकांकडून राज्यभरात आंदोलन सुरू आहे। कायदा न्यूज प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परांडा। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 मार्च 2024 जो शासन निर्णय आहे, जो जिल्हा परिषदेच्या शाळांवरती आक्रमण करणारा आणि जिल्हा परिषद शाळा बंद करणारा शासन निर्णय आहे, त्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभर धरणे आंदोलन आयोजित केले आहेत। राज्यातील सर्व शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहेत। त्याचं कारण असं आहे, 5वी ते 8वीच्या वर्गासाठी केवळ एक शिक्षक मिळणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रत्येक वर्गाला एक शिक्षक ही जी RT ॲक्टमधली तरतूद आहे, त्या तरतुदीचं महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे। आणि गरिबाच्या शाळेला जर प्रत्येक वर्गाला शिक्षकच दिला नसेल तर पुढे या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणार आहेत। त्यासाठी आज राज्यभर आम्ही धरणे आंदोलन करतो। 2024चा जो काही शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभर तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे। आणि त्यासाठी पूर्ण राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व तालुक्यातले लोक एकत्रित होऊन या GRचा सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत। कारण हा जो अध्यादेश आहे 15 मार्च 2024चा, तो गोरगरिबांच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणारा आहे। कारण खाजगी संस्थांना प्रोत्साहन द्यायचं आणि जे काही सरकारमान्य शाळा आहेत त्या बंद पाडायचं, अशा हा छुपा अध्यादेश हा सरकारनं काढलेला आहे। आणि या अध्यादेशाला सर्व शिक्षक बांधवांचा कडाडून विरोध आहे। त्याचप्रमाणे पुढील भूमिका काय, जर यानंतर आमच्या जे आज काही आमचे सर्वत्र धरणे आंदोलन आहे, हे आमचं प्रायोगिक तत्वावर आता सध्या आहे, हे पहिली पायरी आहे। आणि ह्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाहीत, शासनाने जर याच्याकडे गांभीर्यानं घेतलं नाही, तर याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन राज्यभर पुकारलं जाईल, असा इशारा आम्ही आजच्या या धरणे आंदोलनातून सरकारला देतो।